मित्रांनो, सप्लाय अँड डिमांड झोनचा गेम इंट्राडेमध्ये किती भारी वर्क करतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे तुमच्या समोर आहे ना मित्रांनो, निफ्टी बँकचा 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावला आहे. आता इंट्राडेमध्ये ट्रेड करत असताना आपली सायकोलॉजी काय आहे, तर आपल्याला 5 मिनिटाचा चार्ट पॅटर्नवर आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे. बरोबर आहे, काही हरकत नाही, आपल्याला तिच्यावरच घ्यायचं आहे मित्रांनो. पण मित्रांनो, या ठिकाणी जेव्हाही आपल्याला सप्लाय अँड डिमांड झोन इंट्राडेसाठी काढतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. भरपूर जण कन्फ्यूज होऊन जातील, इतक्या जवळजवळ कसं काय काढले, कारण आपल्याला इंट्राडेमध्ये मॅक्सिमम मोमेंटम किती येऊ शकते आणि त्या मोमेंटमला आपण कशा प्रकारे कॅप्चर करू शकतो याकडे आपलं सर्वात जास्त लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे मी स्पेसिफिक शब्द यूज करतो की इंट्राडेसाठी इथे आपण त्याचा विचार करतो. तर आता तुम्ही पाहू शकता इथे प्राईज आहे आणि कुठे ना कुठे इथे ती कंटिन्यू रजिस्टन्स घेते. मग आपण काय करू, याला थोडंसं स्मूथ करण्यासाठी आपण इथे ना एक बॉक्स काढून घेऊ मित्रांनो, या प्रकारे की आपल्याला समजतंय की प्राईस इथे कुठून ना कुठून रजिस्टन्स घेते. कसं काय काढलं हे लक्षात घ्या की 1, 2, 3. आता मागे जाऊन पाहिलं तर ऑफकोर्स तिथे काही ना काही प्राईज ॲक्शन झाली असेल. तुम्ही पाहू शकता ह्याच लेवलला कधी आपण पुढे कनेक्ट केलं तर इथे आपल्याला रजिस्टन्स घेताना दिसतं आणि तिथेच आपल्याला सपोर्ट घेतानाही प्राईस दिसली होती. म्हणजे आपला हा काय झाला, सप्लाय झोन झाला मित्रांनो. इथे जेव्हाही मार्केट येतंय ना, तिथून सेल ऑफ येतोय आणि तो सेल ऑफ दर टायमाला प्राईजला खालच्या साईडला पुश करतोय. मग त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे काय करायचं आहे, डिमांड काढायची. डिमांड आता तुम्हालाही समजली असेल कुठे, तर या ठिकाणी मला इथे डिमांड पाहायला मिळते की प्राईस तिथे वारंवार ही सपोर्ट घेते. मग इथेही सिमिलर मित्रांनो मी काय करणार आहे, एक बॉक्स काढून घेणार आहे. आता मला इंट्राडेसाठी रेंज मिळाला. जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ना, तेव्हाचा करंट चार्ट मित्रांनो पहा, पुढे काहीच बनलेलं नाही आहे आणि तुम्ही याला बॅक टेस्ट नंतर करू शकता. तर हे आहे इथे मी सप्लाय अँड डिमांड काढलेला. आता आपण याला डिमांड म्हणणार आहे. डिमांड का, कारण दर टायमाला प्राईज येतं तर तिथून बाउन्स होते, प्राईज तिथे थांबते आणि प्राईज वर जाते. मग आता हे सप्लाय अँड डिमांड झोन झाले तर हे स्ट्रॉंग झोन आहे. या स्ट्रॉंग झोनवर मी माझी हेवी क्वांटिटीने ट्रेड करणार आहे. पण प्रश्न काय होऊन जातो की आता मी एवढं वेट करणार आहे का सेल करण्यासाठी. टाइमला तर इथे जवळच मार्केट आहे, इथे मी कधी बाय केलं तर माझा स्टॉप लॉस तर खाली राहणार आहे. पण हे सप्लाय अँड डिमांड झोन झाले, पण आपल्याला याच्यामध्ये रेंज काढायची आहे. त्या कशा काढणार आहे, तर सर्वात पहिले मार्केट इथे गॅप डाऊन ओपन झालं, तिथूनच खाली आलं. परत दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं, तिथूनच परत खाली आलं. मग हे वारंवार खाली येते, का खाली येतं याचं कारण शोधायचं आहे. कारण शोधण्यासाठी थोडंसं परत आपण मागे जाऊ. पहा, तुम्हाला आहे ना चार्टवर ही का होतंय हा प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर शोधायसाठी तुम्ही कधी चार्ट पाहायला लागलात ना, तर तुम्ही इथे शिकलात, तेव्हाच तुम्ही शिकलात. इथेच ओपन झालं, इथूनच खाली का आलं, चला पाहू तर बरं काय होतं. काहीच जास्त दूर जायची गरज नाही. इथे मला एक कॅन्डल दिसते की तिथे सपोर्ट घेतला आणि प्राईजने एकदम बाउन्स बॅक घेतला होता. प्राईजने तिथे परत एकदा सपोर्ट घेतलेला होता. मग कधी मी परत त्याच ठिकाणी एक बॉक्स प्लॅन केला आणि याप्रमाणे मी इथे एक्सटेंड केला. तर तुम्ही स्वतः पाहू शकता की एक्झॅक्टली त्या रेंजवर मार्केट ओपन झालं आणि खाली आलं. आणि मी नेहमी सांगतो खालून प्राईजने अप्रोच केलं तर ते परत खाली जाणार आहे. तर आता आपण थोडंसं याला एक्सटेंड करून घेऊ याप्रमाणे. मग आता माझ्यासाठी लेव्हल काय आली, इथे कधी मी बाय केलं आहे मित्रांनो, तर माझं पहिलं टार्गेट हे राहणार आहे. याप्रमाणे पहिले लहान लहान टार्गेट काढायला शिका मित्रांनो. जेव्हा तुम्ही लहान लहान टार्गेट काढायला शिकणार आणि ते तुमचे वर्क होतील, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. तुम्ही एकदम मोठ्या आणि दर टायमाला तुम्हाला वाटतं मी 300-400 पॉईंट कॅप्चर करेल आणि ते कधी झाले नाही आणि तुम्ही लॉस घेताय, तर इथे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आणि उलट निगेटिव्हिटी वाढून जाईल. तर मला इथे एक समजतं आहे की इथून प्राईज निघाली की हे पहिलं टार्गेट आहे. याच्यावर प्राईज निघाली, याला रिटेस्ट करून गेलं तर पुढचं टार्गेट कुठे दिसतंय मला, या ठिकाणी. इथे सपोर्ट घेतलेला होता, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला. मग याप्रमाणे मी या ठिकाणी इथे मार्क करून घेणार आहे. बरोबर आहे. आता हे मार्क करून घेतल्यानंतर मला इथे लेवल माझ्या मिळाला आहे. सप्लाय अँड डिमांड झोन ही स्ट्रॉंग आहे म्हणून मी याला स्पेसिफिक नाव दिलेलं आहे. यांना मी नाव दिलेलं नाही आहे. या इंटरनल लेवल आपण काढलं आहे. आता तुम्हाला वाटेल पॉईंट तर खूप कमी दिसत आहे. आता ते तुम्हाला दिसत असतील, मी तुम्हाला इथे मेजर करून दाखवतो. 600 पॉईंटचा पहिला झोन आहे मित्रांनो. त्यानंतर हा किती पॉईंटचा तुमच्यासमोर आहे, हा परत 650चा झोन आहे. आणि आता वरच्याला कधी मी मार्क केलं तर वरचा आहे नियर अबाउट 550. कमी पॉईंट आहे का बँक निफ्टीमध्ये. आपण चार्ट क्विज केला आहे म्हणून तुम्हाला कमी वाटत असणार आहे, पण पॉईंट इथे आपल्याला भरपूर हे पाहायला मिळत आहे.
मग याप्रमाणे मग आपल्याला काय करायचं, 5 मिनिटावर शिफ्ट व्हायचं आहे. आता इथे आपण 5 मिनिटावर शिफ्ट झालो आणि 5 मिनिटावर आपल्याला आता ट्रेड करायचा आहे. ह्या लेवलला आल्याबरोबर सेल करायचं आहे का नाही, ह्या लेवलला आल्याबरोबर सेल करायचं आहे का नाही. स्ट्रॉंगली सेल मी इथे करणार आहे, स्ट्रॉंगली बाय मी इथे करणार आहे. म्हणजे माझी फुल क्वांटिटी या ठिकाणी मी यूज करणार आहे. ह्या ठिकाणी आलं तर मी वेट करणार आहे, कारण ह्या मिडलच्या लेवल आहे. या दर टायमाला एकाप्रमाणे रिॲक्ट होऊन आणि दर टायमाला खाली प्राईज येणार आणि वरती जाईल, रिटेस्ट करून वर गेल्याबरोबर मी ट्रेडमध्ये एंटर होईल. माझं टार्गेट हे राहील. इथून परत प्राईज रिटेस्ट करून वर जाते तर माझं टार्गेट इथे जाईल. पण ह्या ठिकाणी एकदा आलं तर मी नक्की सेल करणार आहे आणि या ठिकाणी एकदा परत मला मिळालं तर मी नक्की बाय करणार आहे. स्टॉप लॉस तुम्हाला माहिती आहे, रेंजच्या माझा वरती स्टॉप लॉस राहणार आहे, रेंजच्या खाली राहणार आहे. कधी तुम्ही ही मोमेंटम चालली गेली आणि तुम्ही ह्या लेवलला बाय करताय तर त्या बॉक्सच्या खाली तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे मित्रांनो. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जितका लहान स्टॉप लॉस ना तितका तुम्ही प्रॉफिटेबल आहे. तो स्टॉप लॉस 4दा पण हिट झाला, पण कधी तुम्हाला टार्गेट मिळालं ना तर तुमचं सगळे 4दा स्टॉप लॉस हिट झालेलाचा सगळा लॉस निघून प्रॉफिट पण मिळणार आहे. म्हणून स्टॉप लॉस लहान कसा ठेवता येईल. मग स्टॉप लॉस लहान ठेवायचा तर लेवल काढणं, सप्लाय कुठं होतो, डिमांड कुठे होते ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. खालच्यापासून इथपर्यंत कधी रॅली केली तर एक पुलबॅक घेणार आहे, म्हणजे सप्लायवर आपलं एक प्रकारचं काम होणार आहे. मग त्याला ब्रेक करून प्राईस वर जाऊ शकते. त्याचप्रमाणे आता वरतून प्राईस खाली आलेली आहे, बाउन्स बॅक घेतलेला आहे, याला कधी ब्रेक केलं तर परत प्राईस खाली जाऊ शकते, हे लक्षात ठेवायचं आहे. मग हे जे पुलबॅक आहे ना यालाच आपण त्या ठिकाणून एकदा यूज करणार आहे. प्राईसची मोमेंटमला ओळखायला शिकायचं, लेवल या प्रकारे आयडेंटिफाय केला. फक्त 4 लेवल काढला मी आणि तुम्ही पाहू शकता किती बढिया मला इथे टार्गेट पाहायला मिळतो. एकदम इझी मित्रांनो, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आणि काही तुम्हाला समजलं नाही, टेलिग्राम चॅनलचाही ग्रुप आहे, नाही तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मित्रांनो, इथेही आपण तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ. अशाच प्रकारचं कधी नॉलेज तुम्हाला आवडतंय ना तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.